अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मौजे देडगाव येथील शेत जमीन गट नंबर 583/1584/1/अ येथे येण्या जाण्याची वहिवाट, शेतीची मेहनत मशागत करण्यासाठी रस्ता मिळण्याबाबत संतोष संगळ यांनी नेवासा तहसीलदार यांना निवेदन दिले। संतोष संगळ यांनी तहसीलदार नेवासा यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय, नेवासा तालुक्यातील मौजे देडगाव येथील नायब तहसीलदार नेवासा यांच्या न्यायालयात रस्ता केस क्रमांक 22/2025 चा दावा दाखल केलेला आहे। या अगोदर 10 जुलै 2025 रोजी तलाठी कार्यालय देडगाव येथे आमरण उपोषण केलेलं असून नायब तहसीलदार सर्कल तलाठी यांच्या लेखी आश्वासनानंतर तेव्हा उपोषण मागे घेण्यात आलं, मात्र त्यावर अद्याप कुठलीच कार्यवाही कुठलाच निर्णय झालेला नाहीये। संबंधित प्रकरणी शेत जमीन गट क्रमांक 583/1 आणि 584/1 मध्ये येण्या जाण्यासाठी वहिवाट करण्यासाठी सखाराम गोयकर, अशोक देवकाते, देवीदास मुंगसे, गोरक्षनाथ नांगरे, वसंत नांगरे, दत्तू गोयकर, जिजाबा गोयकर, श्रावण दळवी, दिलदार सय्यद, हंकर गोयकर हे नेहमीच यानं त्या कारणानं हरकत अडचण निर्माण करतायत। तरी माझ्या शेतात मी ऊसाचं पीक केलेलं आहे, मात्र माझ्या शेतात जाण्या येण्यासाठी वहिवाट करण्यासाठी रस्ताच नाहीये। संबंधित ठिकाणी जर मला रस्ता देण्यात आला नाही तर माझं कधीही भरून न येणारं आर्थिक नुकसान होणार आहे। तरी मला लवकरात लवकर रस्ता देण्याचा आदेश पारित करावा, मला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। आपल्या शेतात येण्या जाण्यासाठी रस्ता मिळावा याकरिता संतोष संगळ यांनी उपोषण सुरू केले। मी संतोष भाऊराव टांग, राहणार देडगाव, तालुका नेवासा। दिनांक 19/8/2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून तलाठी कार्यालय देडगाव समोर उपोषणास बसलो आहे। दिनांक 20/8/2025 रोजी नेवासा तहसीलदार नायब तहसीलदार संदीप चिंतामणी साहेब देडगाव येथे मला सकाळी 11 वाजता भेटण्यास आले असता त्यांनी मला उडवाउडवीचे उत्तर देऊन ते निघून गेले। या अगोदरही मी दिनांक 10/7/2025 रोजी तलाठी कार्यालय देडगाव येथे उपोषणास बसलो होतो। त्यावेळेस मला चिंतामणी साहेबांनी लेखी दिले होते की आम्ही या रस्ता केसचा निकाल हा 18/8/2025 पर्यंत लावून देऊ, परंतु आजपर्यंत कुठलाही त्यांनी निकाल लावला नाही। उडवाउडवीचे उत्तर देतात आणि अधिकारी निघून जातात। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। आता तुम्ही उपोषण चालू ठेवणार का बंद करणार? उपोषण हे चालूच राहणार, जोपर्यंत रस्ता मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण आहे। तर शासनाने योग्य ती दखल घेण्यात यावी। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, नेवासा, अहिल्यानगर।